तर नमस्कार मंडळी, मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. तर मंडळी, आज असा आमच्या देवदर्शन ब्लॉगमधलो शेवटचा दिवस म्हणजे 4था दिवस. आणि आज असो आम्ही काय असो रे नरसोबाच्या वाडीक असो. तर मंडळी आता जातो दर्शन घेऊच्यासाठी दत्त मंदिरात. चला तर मग मंडळी जाऊया दर्शन घेऊ. सकाळचे बरोबर 7:45 वाजले होत. आजच वाईट दर्शनाक लेट जातो. चला तर मंडळी मंदिराकडे येऊन पोचलेले असो. आणि हे बघू शकता आज काय जास्त तशी गर्दी नाही. बघूया आता जातोय दर्शना. चला तर म्हणजे आधी जाऊया दर्शना. मंडळी खाली येलो आणि आता दर्शनाच्या रांगेत उभे राहिलेले हो. सगळीकडे जरा लाईन गावतात ती. आता दर्शन वगैरे करून झाला आणि सर समोर आता बसलेले असो. बाकीचे येतो ते दर्शनाला जातो. मंडळी दर्शन वगैरे करून झालेला आणि मंडळी आता प्रसाद घेऊच्यासाठी सजलेले असो एका दुकानात. अजूनपर्यंत मी काय जास्त प्रसाद घेऊन नाही होतो, हे घेतले. आता मंडळी आता प्रसाद घेऊन झालो आणि सर आता नाश्ता करू गेलेलो. आम्ही कटवडं घेतलो आणि साबुदाणा वडं घेतलेलो. तर मंडळी आता नरसोबाच्या वाडीचं दर्शन झालेला आणि त्याच्यानंतर सर आम्ही राहत होतो भक्त निवासमध्ये. मस्त एक सोय असा वासुदेव मंगल कार्यालयामध्ये जेवची पण सोय असता सर. तर मंडळी सर आता दर्शन वगैरे झालं. आता पुढे महालक्ष्मी जाऊ बाहेर पडलेले असो. चला तर मग मंडळी जाऊया आता महालक्ष्मीक, त्याच्यानंतर घराक. मंडळी आता पण मामान गाडी घेतलेली असा. आम्ही पाठी बसलेलो आहे. मस्त की पाठी बसान फिराची मजा घेतोय. गाडी चालवून आता कंटाळलेलो असा. तर मंडळी येऊन पोचलो ते महालक्ष्मीकडे आणि सर पार्किंगमध्ये गाडी लावलो आणि आता जातो आम्ही दर्शनात. चला मंडळी होई पार्किंगात गाडी लावलो ते सर एका तासाचे 50 रुपये घेतो. त्यांनी आधीच सांगलेलं आहे एका तासाच्या आतमध्ये येईल तर 50 रुपये, नंतर येईल तर जास्त जातले. मंडळी आता येऊन पोचलो ते महालक्ष्मीच्या प्रवेशद्वाराकडे, अंबामाता ट्रस्ट. मंडळी आता लाईनी घेऊन उभे राहिलेले असो. आज श्रावणातलं पहिलं गुरुवार असा, त्यामुळे सगळ्यांची गर्दी असा जास्तीत जास्त. आणि इकडे मंदिराचं काम पण चालू आहे. मंडळी आता जवळ इलेले असो लाईनी. आणि इकडे बघू शकतात लिवलेला आधीच व्हिडिओ करू नको. तर मंडळी आता दर्शन झालं झालेलं आणि आता आम्ही येऊन बाहेर थांबलेले असो. आतमध्ये मंदिराचा काम चालू आहे, त्यामुळे पटापट पुढे ढकलतो. सगळीकडे कामं चालू आहे. चला तर मग आता दर्शन घेऊन झालेला पुढे बघूया काही जातो ते. त्याच्यानंतर जातो डायरेक्ट खरा. तर मंडळी दर्शन वगैरे करून झालेला आणि आता फिरान झाला. आता घेतलंय फडंग आणि आता चाललो आम्ही पार्किंगच्या तळे. गाडी लावलो तडे. चला तर मग म्हणजे जाऊया पार्किंगच्या तडे आणि आता डायरेक्ट आम्ही घरा वाटेक लागतो. चला मंडळी आता पार्किंग केलेलं होती जायलेले हो आणि बाकीचे येऊचे होते त्यांची वाट बघतो. 1 तास जाऊन गेलेलो असा. मंडळी आता येऊन पोचलो होते रंकाळ्याकडल्या CNG पंपावर आणि माझं CNG भरून झालेलो हा. बाकीचे येतात त्यांची आता वाट बघतोय. आता डायरेक्ट जातो होते खराब, त्याच्या आधी जेवक थांबतो. मंडळी CNG भरून झालो तसं आता फोंडाघाट मार्गे जात होतो. मध्येच वाटेत परी ते गाव आहे सर या स्वागत हॉटेलला जेवच्यासाठी आता थांबलेले असो. अर्धे पुढे गेलेले होत आणि पाठसून रिक्षा होते ते आता पाठी होत. चला तर मग जाऊया आतमध्ये. मंडळी आतमध्ये येलो आणि आता व्हेज थाळी मागवलेली आहे. त्याच्यात बघू शकता किती मेन्यू असत ते आणि यासाठी सगळे जण जेवक बसलेले असत. आतमध्ये आमका टेबला जोडून दिलेली होत आणि अनलिमिटेड व्हेज थाळी असा ही. तर मंडळी आता जेवण वगैरे झालेला आणि आता आम्ही चाललो घरा. चला तर मग मंडळी आता डायरेक्ट भेटूया घराकडे. चला तर मंडळी परतीच्या प्रवासात येताना मध्येच येऊन फोंडा घाटाच्या मेन एका थांबलेला असो. आता घाट सुरुवात जाता मंडळी हयसून कोल्हापूर जिल्ह्याची हद्द समाप्त झालेली असा आणि हडे असा ती सिंधुदुर्गाची. तर मंडळी आता आम्ही सगळा फिरा दिलेलो आणि कसा वाटला तर प्रत्येकाला मी आता विचारतोय. बघूया काय सांगतात ते. मंडळी आता फिरान झालेला असा आणि आता आम्ही फोंडा घाटात दिलेले हो. आता मी प्रत्येकाला रिव्ह्यू विचारतोय कसा वाटला त्यांना. आता तो पालव तुमका कसा वाटला.
याच्या आधी तुम्ही गेलात काय फिरा 4 वेळा? हा ते अनुभव कसा असा बाकीच्या रिक्षावाल्यांका तुम्ही काय सांगशात? आपण रिक्षाने जाऊया, आपला प्रवास रिक्षाने प्रवास करूया. धन्यवाद. रिक्षा घेऊन तुमचा रिव्ह्यू काय? मी पहिलाच गेलो रिक्षावाल्यांवर जाऊन मला आनंद झाला आणि पहिलाच गेलेलो आहे. चालेल. नमस्कार. धन्यवाद. हा विजय सावंत. आता आमचं हे 4थं वर्ष हा प्रवास होतो. दर्शन करतो. हा 5 दिवस आम्ही दर्शन केलं. तुम्हाला कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं आणि असा प्रवास 5 दिवस केला असं वाटतच नाही. प्रवासात काय त्रास बीस काय झालो काय? रिक्षाचा प्रवास कसा वाटतो? पेक्षा भारी वाटतो. हा. ओमकार जावडे तुमचा काय म्हणणं? ओमकार जावडे पळता. हा शंकर सावंत स्वप्नीस मग का हो आधी सांगा. एवढं चांगलं वाटतं रिक्षाने केलं मस्त. पैसे खर्च करून एवढा प्रवास भेटला चांगला प्रवास 4 व्हीलर. हा, तुम्हाला काय त्रास झाला काय? मस्त एन्जॉय मजा आली सर्वांना. हा झाले. तर आहे मामा बाळू गाडेवकर आनंद उर्फ बाळू गाडेवकर बोला तुमचा रिव्ह्यू. नमस्कार मंडळी. हा काय माहिती आम्ही आता 5 दिवस फिरायला गेलो हा आणि एवढं आम्ही आता 50शी गाठलेली असतो. हा भविष्यात ह्याच्या पुढे ना पैसे जर असं प्रवास करून गावाचा ना तशी माझ्या विभागाची ना प्रत्येकानं असं अनुभव घेऊ कसं येऊ एक जीवन जगाचा ना तर हेच जीवन म्हणतो. समजलं काय? कुठे पैसे देऊन पण असं अनुभव कोणा गावाचा ना असं जीवन जगा गावाचा ना एकदम अविस्मरणीय. धन्यवाद. हा तावडे पप्पू सांग अरे सांग रे तुझं काय बोला हो. वाटतं? सांगा काय तुमचा कसा वाटला? चांगलं वाटतं. याच्या आधी तुम्ही काही फिरलात काय? दरवर्षी जातो. हा दरवर्षी असं प्रवास करतो. प्रवासात निघाल्यानंतर हे 5 दिवस कसे जातात ते समजणार नाही. घराकडची पण आठवण येणार नाही किंवा कशाचीच नाही. असेच आता बाकीच्या रिक्षावाल्यांका तुम्ही काय सांगशात? म्हणजे जे वेगवेगळ्या तालुक्यातले होत गावातले होते का? असंच वर्षात एकदा ही अशी सवय काढून देवदर्शन पण करतात आणि चेंज पण होतं जीवन. तुमका काय बाकी त्रास काय? काही नाही. तर तावडे सुंदर सुंदर प्रवास ही सगळी मंडळी रिक्षा मंडळी आणि आम्ही हे सगळे समजतो किंवा हे सगळे बघितले वगैरे. एकदम मस्त प्रवास. तुमका काय त्रास झालो काय? अजिबात त्रास नाही. एकदम आणि ह्याच्या आधी कधी फिरलात काय अशी रिक्षा? 4थं वर्ष हे वर्ष आमचं 4th आहे. चल आणि रिक्षाचा आणि प्रवास असल्यामुळे सीएनजी असल्यामुळे आणि प्रॉब्लेम हे नाही. ज्या ठिकाणी जातो त्याची सीएनजी मिळतो. सुंदर प्रवास. धन्यवाद. मंडळी असतात आमचे समीर ओरसकर त्यांका काय तो रिव्ह्यू देऊन देत. बोला तुमका कसा वाटला? नमस्कार मंडळी. मी आता सिंधुदुर्गातून आणि गाणगापूर या ठिकाणावरून आलेलो आहोत. आता हा बुका आहे सिंधुदुर्गामध्ये आता जाणार आहोत आम्ही वारीसाठी. या वारीचा तुमचा अनुभव काय? अप्रतिम वारी झालेली आहे आणि ही वारी रिक्षाने करण्यास अप्रतिम आहे. कारण प्रत्येकाच्या खिशाला परवडणारी ही वारी आहे आणि रिक्षावाल्यांच्या सोबत जाणं हे खूप अचूक आहे. मला तर असं वाटतं प्रत्येक तालुक्यातील सर्व रिक्षावाल्यांनी वार्षिक एकदा तरी जावं आणि माझं असं सगळ्यांना म्हणणं आहे की वर्षभरातून एकदा हे एक देवाचे दर्शन करण्यासाठी सगळ्यांनी जायला हवं. तुम्हाला काय प्रवासात त्रास? कोणताही प्रवासात त्रास झालेला नाही आणि एक आठवणीत ठेवण्याची गोष्ट अशी आहे की आम्हाला वारीवरून येताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांनी थांबवलेलं होतं, परंतु ते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असल्यामुळे त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या की बाबा तुम्ही असं करताय, खूप चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला त्यांनी जायला सांगितलं. म्हणजे एक पोलिसांचं आपल्याला खूप सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचे पण धन्यवाद सिंधुदुर्गनगरी रिक्षा चालक सहकारी असतं. त्यामुळे यावर्षी आले नसल्यामुळे आम्ही थोडेफार असं नाराज होतो, परंतु आम्ही सगळ्या गाडी केलेली आहे. तरी नंदी जायचं असतं हे दोघेजण या वारीची पहिली सुरुवात करून नियोजन करून आमच्याकडे दिलेलं आहे. ह्या वर्षीचं नियोजन सगळं सतीश सावंत यांनी दिलेलं आहे आणि अमित तावडे त्यांच्या सहकार्याने आम्ही आज ह्या पूर्ण वारी करून आम्ही आज घरी निघतो. धन्यवाद. मंडळी यासोबत बांबुळकर त्यांचा आता विचारते काय अनुभव होतो. तर काका तुमचा काय अनुभव असा 4-5 दिवसातून?
करतात इतका म्हणजे आजकाल मुश्किल आहे. आम्ही सगळे रिक्षावाले जातो कमी खर्चात एक चांगली सहल असं म्हणता येणार नाही देवदर्शनासाठी जातो आणि चांगला एक अनुभव आहे. आणि पोलिसांचा सुद्धा चांगला आम्हाला साथ असतो या फिरण्याच्या वारीमध्ये आणि चांगला अनुभव आहे. आणि कमी खर्चात एवढं काही होत नाही. आज आपण एका दर्शनासाठी गेलो 5,000-10,000 रुपये खर्च होतो आणि सगळ्यात कमीत कमी खर्चात एवढं चांगलं दर्शन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्या आमच्या ह्या टीमचं मी आभारी आहे आणि अशीच वर्षानुवर्षे आपण एक चांगली वर्षातून एकदा सहल काढू अशी मी सगळ्यांना विनंती करतो. तर तुम्ही आधी कधी फिरायला गेलात का असे? यावर हे माझं 3रं वर्ष. चला हे 3 वर्ष म्हणजे चांगलं असं नियोजन पण चांगलं असतं आणि सगळं व्यवस्थित रिक्षाने फिरल्यामुळे तुम्हाला काय त्रास? त्रास काहीच नाही. धन्यवाद. हे असं गणेश पेंढुरकर काका. ओ काका, तुमचं कसं अनुभव होतो? वर्षी मग तुमका हा बाकी तुमका अनुभव काय रिक्षात त्रास बीस? चला धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी आनंद गाडी बाळूगाडी तुमच्याबरोबर मी जवळ 5 दिवस मुंबईत पण मी कमीत कमी 12 ते 14 वर्ष झालं. असं बघा अनुभव कधी दिलं नाही. एवढं सुंदर अनुभव ना कधी दिलं पप्पू सावंत, समीर, खूप जण आहेत. नावं ज्यांची घेऊची तेवढी कमी असत. एवढं चांगलं उपक्रमात म्हटलं त्याला एक चांगलं एकदम एवढी मस्त आणि मस्त साथ दिली आणि ती जबरदस्त आयुष्यात ना कधीच न विसरण्यासारखी. आणि दुसरी गोष्ट पोलिसांची आम्हाला एवढी चांगली साथ भेटली ना, एवढा चांगला सहकार्य भेटला ना की खूपच चांगलं. त्यामुळे आमचा प्रवास एकदम सुखात झालो आणि जो क्षण असा ना आम्ही आयुष्यात ना आणि खरा ना 5 दिवसाच्या आयुष्यात जगल्यासारखं वाटतं. तर आम्ही धन्यवाद. तर मंडळी हे सगळ्यांनी आपलं अनुभव सांगलेलो हा. माझा अनुभव सांगतोय तर मंडळी मी 3 वर्ष झाली यांच्या बरोबर जाऊ बघतोय. पण माझ्या रिडिंगमुळे मी जाऊ माका गावा नाही. यांनी ह्या वर्षी माका विचारलं मी पहिल्या धमक्यात सांगलोय येतोय भरान, कारण मी आता काम बदललोय त्यामुळे. आणि अनुभव म्हणजे काय तर रिक्षान फिरणं हे अनुभव खूप म्हणजे मोठं होतो. 4 व्हीलरीन फिरान तुमका त्रास होता, गाडी लागता, पण रिक्षात अजिबात काय वाटत नाही. काय जण सांगत होते काय तुमची कांबार जातली ह्या जातली, पण काही आमका फरक पडत नाही. 5 दिवस कसे गेले ते पण समजाक नाही. अनुभव खूप मोठा होतो आणि CNG पण सगळीकडे भेटतात त्यामुळे काही एवढं वाटत नाही. आणि आजचा अनुभव म्हणजे अविस्मरणीय अनुभव. असो परत अनुभव घेऊ का काय माहित नाही, पण ह्या सगळ्या रिक्षावाल्यांचे माझ्यातर्फे मी मनापासून आभार मानतोय. कारण मी बाबाड्यातलं हे वर्षितलं सगळे जात आणि ह्यानी माका आपलं मनात समजून घेतलं असं असलं तरी आपलं मनात समजून घेतलं नाही. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि हो व्हिडिओ मी होयच संपवतोय. धन्यवाद. तर मंडळी आमका नेवच्यासाठी आम्ही आता इथं रोसरगावच्या टोल नाक्याकडे येतलेलो आहोत आणि आमका नेवच्यासाठी आमचे सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा युनियनचे अध्यक्ष श्री नागेशजी ओरोसकर आणि ओरोस स्टँडचे सुद्धा अध्यक्ष होते ते इलेले असत. त्यांना आता योग नाही, त्यांना काय वाटतं आता विचारतोय तर सांगा. प्रवास सुखकर झालो, दर्शन व्यवस्थित झाला ह्याच समान. धन्यवाद. तुम्ही योग नाही त्याचा काय तर सांगा, कारण काय पुढच्या वेळेस नक्की जातात. हा चला, तुमच्यामुळे आमचा या फिराक गावता तुम्ही ही संकल्पना निर्माण केलात त्याच्याबद्दल आमच्याकडून तुमका धन्यवाद. आणि आमच्यासारख्या बाहेरगावाच्या सुद्धा रिक्षावाल्यांका तुम्ही सामील करून घेतलात त्याच्यासाठी तुमचं खरंच मनापासून काय म्हणतात ते आभार. चला तर ह्याच्या पुढच्या वर्षी जर जावता असाल तर नक्की आमका एकदा विचारा. ह्या संस्था सांगणार तुमचा काय नाही, सगळे रिक्षावाले आपलेच. चला आम्ही चाललो. चला धन्यवाद. तर मंडळी हे असत मंगेश सावंत काका ते पुढे इलेले त्याच्यामुळे त्यांचं मगाशी रिव्ह्यू घेऊ नाही. तर काका तुम्ही आता 5 दिवस फिरलात त्याचा तुमचा कसा वाटला, कसं प्रवास झाला तो सांगा तुमच्या. एकंदरीत पुष्कळ अनुभव हा, कारण एवढ्या कमी पैशात आणि नियोजनबद्ध हे कुठेच शक्य नव्हतं. आपले ओरोसचे
रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने गेली 3 वर्ष आम्ही सलग जातो. साधारण पहिला वर्ष आमचे 2023 होता, 24मध्ये गेलेलो आम्ही, 25मध्ये गॅप पडले आणि हे 26 तिसरं वर्ष आहे. एक म्हणजे अविस्मरणीय असो हे क्षण असं, नाहीतर ह्यांच्यामुळे हे शक्य झालं या रिक्षा. एसटी आणि तर आणि तुमका काय प्रवासात त्रास वगैरे काय झालो काय? आणि इतर जे रिक्षावाले जे विचार करतात काय काय जाऊन माका इंस्टाग्रामवर मेसेज येले काय तर आम्ही पण रिक्षा घेऊन फिरत आहे, त्यांना तुम्ही काय सांगशात? धन्यवाद.